हॅलो. येस येस सर. आता इकडे बघा, सपोज पहिली क्वांटिटी 10 लिटर असेल आणि त्याच्यातून 8 लिटर काढून घेतलं तर त्याच्यामध्ये 2 लिटर राहते. हे बरोबर आहे का? हा. आता बघा, मग मी x लिटर कन्सिडर केलं. हा, 1 मायनस 8/x. त्याचं सिम्प्लिफिकेशन करून बघा. जर 10 ची व्हॅल्यू टाकली इथं तर 10 - 8/10 म्हणजे 2 राहतंय. हे लक्षात आलं का तुमच्या? हॅलो. x ची व्हॅल्यू 10 असेल तर पहिल्या याला बरोबर येते, बरोबर आहे का? असं आपल्याला 3 वेळा अजून एकदा रिपीट करायचं आहे, म्हणजे रेश टू 4 करावं लागेल. ही आली तुमची फायनल रिमेनिंग क्वांटिटी. ओरिजिनल क्वांटिटी काय होती? x होती, बरोबर आहे का? ओरिजिनल क्वांटिटी काय होती? x होती, बरोबर आहे का? हॅलो. येस सर. मग याचा रेशिओ काढा. (16/65) x x कॅन्सल होईल बरं का इथं. 1 - 8/x⁴. आता इथं 16 म्हणजे 2⁴ आहे. माझ्या अंदाजाने खालचं 65 चुकलंय बरं का. थांबा एक मिनिट. इथं 81 आहे. 81 करा 65 च्या ऐवजी. (81) म्हणजे किती रेश टू 4 येत? 3:4. रेश टू 4 आता कॅन्सल करा. 1 - 8/x = 2/3 येईल. त्याच्यावरून x ची व्हॅल्यू काढा किती येते. सोपं आहे रे बाळांनो. ह्या 4 पैकी कुठली व्हॅल्यू इथं टाका आणि 2/3 येते का बघा. त्याचा आन्सर 18 टाकलं 8/18 नाही येत. 24 टाका. 8/24 म्हणजे 1/3. 1 - 1/3 2/3 म्हणजे ऑप्शन कुठला येते? बी येते. बी. कळतंय का? हॅलो. येस सर. हा. आता इकडं बघा, हे जे आपण लिहिलं का नाही, हे व्हेरीफाय कसं करायचं? 24 मधून 8 लिटर बाजूला काढले तुम्ही, किती राहिले रे? 16. हा, 16 राहिले ना. येस. त्याच्यामध्ये टाकून बघा किती राहतंय बघा तिथं. पहिल्यासाठी रेश टू 1च घ्या फक्त. संपले 12 वाजेपर्यंत. हॅलो. क्वांटिटी लेफ्ट राहते का तेवढी बघा की. अरे 8/24 म्हणजे 1/3.
1 - 1/3 म्हणजे 2/3 आलं. 24 × 2/3 16च येते ना. कळतंय का? Yes, sir. Yes, sir. म्हणजे 24 लिटर आपण काढलेलं बरोबर आहे. पुढं हा फॉर्म्युला लक्षात राहील ना. काढून घ्यायचं आणि तेवढंच पुन्हा आतमध्ये टाकायचं त्याच्यासाठी. राहील का लक्षात? हॅलो हॅलो. Yes, sir. पुढचं बघा. A solution of 66 liter a solution of 66 liter contain milk and water in the ratio 7:x. If 4 liters of water is added to the solution, the ratio becomes 3:2. Find the value of x. $66 लिटर मध्ये 4 लिटर ऍड केलं वॉटर. हॅलो बाळांनो. 66 लिटर मध्ये 4 लिटर वॉटर ऍड केलं म्हणजे टोटल झालं 70 लिटर. बरोबर आहे का? हॅलो हॅलो. Yes, sir. हा. मग आता वॉटर क्वांटिटी काढायची याच्यामधली टोटल. 70 × रेशिओ किती झालाय? 3:2 झालेला आहे. म्हणजे 2/5 येणार. 3 आणि 2 5. 5 पैकी 2. सिम्प्लिफिकेशन करा, किती आलं? $28 लिटर आलं. कधी ऍडिशन केल्यानंतर. म्हणजे इनिशियली किती लिटर वॉटर होतं? 24 लिटर. बरोबर का? हॅलो. मग 24 लिटर वॉटर असेल तर मिल्क किती लिटर असणार? 66 - 24 किती आलं? 42. मग 42/24 = 7/x. x ची व्हॅल्यू काढा. किती येते? 4. 4. पेड केले. हॅलो हॅलो. Yes, sir. हे लक्षात आलं? Yes, sir. एकच मिनिट. A mixture of 20 kg of spirit and water contains 10% of water
how much water must be added to this mixture to raise the percentage of water 25%? बघा 20 kg ऑफ स्पिरिट अँड वॉटर मध्ये 10% वॉटर आहे, म्हणजे टोटल वॉटर किती झालं, किती लिटर झालं किंवा किती केजी झालं? 20 into 10/100 किती झालं? 2 kg झालं. कळतंय का? हॅलो बाळांनो, हॅलो, हॅलो, हे कळलं का? टोटल मिक्सचर मध्ये 2 kg वॉटर आहे, समजलं? हॅलो, अरे लक्षात आलं का हे? Yes, sir. मग स्पिरिट किती राहिलं? 20 - 2 18 kg. आता तुम्हाला काय करायचं आहे, वॉटर किती ऍड करायचं की ते केल्यानंतर मिक्सचरचं पर्सेंटेज 25% होईल. कळते? म्हणजे सपोज मी X लिटर वॉटर ऍड केलं म्हटलं तर टोटल वॉटर होणार X + 2, बरोबर का? हॅलो, डिवायडेड बाय टोटल लिक्विड किती होणार? 20 + X into 100 equal to 25. ते सिम्प्लिफिकेशन येणार आहे, करा मग. 100x + 200 equal to 500 + 25x. 4 kg. किती येते? 4 येते का? Yes. X equal to 4 kg. पुढचं हे सोडवा. A can contains a mixture of 2 liquids A and B is in the ratio 7:5. हे झालंय की? हे झालंय ना? हॅलो, अरे झालंय का नाही? हॅलो बाळांनो, अरे ते झालंय का नाही झालं? माझ्या अंदाजाने Yes. झालंय आत्ताच. झाले सर. हा झालंय sir. झाले. पहिल्या स्लॉट मध्ये झालं स्टार्टिंगला. त्याचा आन्सर काय येते बाळांनो? 21. 21 येते. ठीक आहे, नेक्स्ट घ्या. Equal weights of 2 alloys containing tin, copper and lead in the ratio 3:2:7 and 4:11:3 are melted and mixed together. What is the ratio of tin, copper and lead
in resultant alloy. सांगा. Equal weights of two alloys containing tin, copper, and lead in the ratio 3:2:7. 4:11:3 are melted and mixed together. बोला. सपोज दोन्हीचं वेट W असेल, इक्वल वेट म्हणले ना, मग पहिल्या ह्याच्यामध्ये टीनचं कंटेंट किती येईल सांगा. टीन पहिला अलॉय आणि सेकंड अलॉय मध्ये टीनचं कंटेंट सांगा. 3 आणि 2 5 इथं बघा 3 2 7 आहे. 3 + 2 + 7 किती आलं? 12 आलं. म्हणजे 3W/12 हे झालं टीन कंटेंट. सेकंड मध्ये 4 + 11 15 + 3 18 म्हणजे 4W/18 हे झालं टीनचं कंटेंट. तसंच कॉपरचं 2W/12 11W/18 आणि लीडचं 7W/12 3W/18. हे दोन्ही मिक्स केले, मेल्ट केले आणि मिक्स केले. मिक्स केल्यानंतर रिझल्टंट अलॉय मध्ये टीनची क्वांटिटी ह्या दोन्हीची ऍडिशन होणार, कॉपरची ह्या दोन्हीची ऍडिशन, लीडची ह्या दोन्हीची ऍडिशन होणार. बरोबर का? हॅलो. Yes, sir. मग 18 आणि 12चा हे काय तर 36 येते. बरोबर ना? Yes, sir. डिवायडेड बाय 36 वर काय येईल बघा. 3 9W आणि 8W 9 आणि 17 आलं 17. इथं 6 आणि 22 28. ट्वेंटी 21 आणि 6 27. सांगा रेशिओ काय येणार रे? W/36 सगळ्यामध्ये कॉमन आहे. 17:28:27. कळलं का? हॅलो. Yes, sir. लिहा पटपट.
झालं का रे? हॅलो बाळानो, झालं का? हॅलो. Yes, sir. 8 kilograms of rice costing 60 kg. हे पण झालंय एक्झाम्पल. झालंय ना का नाही? झालंय sir. A jar contains 30 liters mixture of milk and water in the ratio x to y respectively. When 10 liter of the mixture is taken out and replaced it water, then the ratio becomes 2:3. Then what is the initial quantity of milk in the jar? येईल का सोडवता आता? बघा, मिल्क क्वांटिटी किती येईल? थर्टी इंटू एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. ही मिल्क क्वांटिटी येईल ओरिजिनल. त्याच्यातून 10 लिटर काढून घेतलेला आहे. म्हणजे -10 एक्स इंटू एक्स प्लस वाय, म्हणजे इथं 20 राहील डायरेक्टली. ठीक आहे, बरोबर का? हॅलो, 20 राहील रिप्लेस केल्यानंतर 30 लिटर मधलं. लक्षात येते का? हॅलो हॅलो बाळानो, हॅलो. Yes, sir. आता वॉटर क्वांटिटी किती राहते बघा? 30 इंटू एक्स प्लस वाय. त्याच्यातून 10 लिटर वजा केलंय, म्हणजे 20 आणि प्लस 10 लिटर वॉटर अजून ऍड केलंय ना त्याच्यात. आणि हा दोन्हीचा रेशिओ काय झालाय तुमचा? 2:3. 2:3. बघा बरं काय येतंय एक्स ची व्हॅल्यू.
इथं बाळानो एक मिनिट, इथं खाली वाय वाय येणार बरं का, एक्स नाही, वाय अपॉन एक्स प्लस वाय. आता सोडवा. येतंय का नाही येत? हॅलो, बाळांनो येतंय का हे असं? एक्स प्लस वाय मधलं रिलेशन येतंय का? हॅलो, हॅलो बाळांनो, एक्स प्लस वाय मधलं रिलेशन येतंय का इथं? काय विचारतोय? अरे काय विचारतोय? एक्स प्लस वाय मधलं रिलेशन येतंय का? Yes, sir. काय आलं रिलेशन? 9/4. 9/4 एक्स प्लस वाय इक्वल टू 9/4 आलंय का? असं आलंय? नाही. बोला. X upon Y is equal to 9/4. असं आलंय का? हा. बर. मग आपल्याला मिल्क इनिशियल क्वांटिटी ऑफ मिल्क इन जार मग विचारलंय 9/4 एक्स बाय वाय इक्वल टू 9/4 आलं. हा ठीक आहे. मग 30 लिटर मध्ये व्हॅल्यू काढा किती येते बघा. एक्स 9 आला आणि हा 4 आला सपोज, तर 30 लिटर मध्ये मिल्क किती येते? नाईन बाय 13 चुकते रे काहीतरी. एक्स बाय वाय 9/4 आले का नक्की? 3/2 येते सर. 3/2 जरी आलं तरी तेच आलं ना. बर ठीक आहे, 3/2 गेलं. मिल्क क्वांटिटी 18 लिटर येते. 6 × 3 18 लिटर. हॅलो, हॅलो, Yes, sir. 18 लिटर हे आन्सर आलं. ह्याच्यात कोणाला काय अडचण आहे? हॅलो, आहे का काय? हॅलो बाळानो, ठीक आहे. उरलेलं काय करू आपण उद्या बघू. अटेंडन्स द्या तोपर्यंत. 1 मिनिट थांबा बघू.
दोनच मिनिट. present, sir. 2 present. 3 present. 4 present. 5 present. 6 absent. 7 present. 8 present. 9 present. रोल नंबर 9. हाँ ठीक है. 11. 10 present. 12 present. 13 present. 13. 14 present. रोल नंबर 13 आहे ना. 14 आहे. नेक्स्ट. आहे सर. हा पुढं पुढं. 15 सर प्रेझेंट. रोल नंबर घ्या फक्त, काय अडचण नाही. 16 absent. 17 present, sir. 18 absent. 19 present. 20, 21 absent. 20 आहे का? 20. Yes. 21 absent. 22 present. 23 present. 24 present. 25, 26, 27. 27 present sir. 28, 29. 29 present sir. 30 present sir. 31 present. 32 absent. 33. Govin. 34. 35. 36. 36 present. 37 present. 38, 39. 40. 41 present. 42. 43 present. 44 present. 45 present. ओके. 36. काय झालं? 33 present. हा लाव. 46 present. 46 कोण आहे? विशाल मोरे. रोल नंबर दिलाय ना विशाल? हा दिलाय. ठीक आहे. ओके. ठीक आहे, उद्या भेटू.